ही 1 नंबरची दिंडी देऊळगाव मही येथून श्री क्षेत्र मुक्तधाम आश्रम या ठिकाणी बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या दिंडीचं आगमन झालं. यानंतर पाडळी शिंदे येथून सुद्धा 2 नंबरची दिंडी या मुक्तधाम आश्रमापर्यंत पोहोचलेली आहे. या दिंडीचे प्रमुख हरिभक्तपरायण मधुकर नारायण शिंदे हे सुद्धा या दिंडी सोहळ्याचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सोहम योगी हा ग्रंथ देऊन त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर ग्राम देगरज बुद्रुक येथील दिंडीचे आगमन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. या दिंडीचे प्रमुख श्री भक्तपरायण महाराजांचं या ठिकाणी उद्धव महाराज मांडते, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सोहम योगी हा ग्रंथ देऊन त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे, सन्मान होतो आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे ग्राम वाकी बुद्रुक या दिंडीचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दिंडीचे प्रमुख हरिभक्तपरायण पिराजी महाराज मुंढे यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन आणि सोहम ग्रंथ देऊन त्यांचाही सत्कार होतो आहे. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व महाराज मंडळींचं आश्रमाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. एक आगळा वेगळा अभिष्टचिंतन सोहळा या पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी बाबांचा साजरा होतो आहे. त्याचप्रमाणे नारायणखेड या ठिकाणाहून सुद्धा पायी दिंडी ही आश्रमापर्यंत आलेली आहे. या दिंडीचे प्रमुख हरिभक्तपरायण गजानन महाराज गळीफुडे यांचंही सर्व दिंडीच्या सोबत या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही शाल श्रीफळ आणि ग्रंथ देऊन त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व दिंडीमध्ये सामील असणाऱ्या आबालवृद्धांचं या आश्रमाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सावंगी टेकाळे येथून सुद्धा दिंडी ही आश्रमापर्यंत पोहोचलेली आहे. त्यांचंही आश्रमाच्या वतीने स्वागत. या ठिकाणी पिंपळगाव दिंडी या ठिकाणाहून सुद्धा दिंडी आलेली आहे. हरिभक्तपरायण सुदाम महाराज लबडे यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि ग्रंथ देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत. सावंगी टेकाळे येथून सुद्धा दिंडी आलेली आहे. हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज टेकाळे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांचंही या ठिकाणी शाल श्रीफळ आणि ग्रंथ देऊन स्वागत होत आहे.
या दिंडीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे तसेच दोरवी या ठिकाणून सुद्धा दिंडीचं आगमन झालेलं आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य भगवान महाराज शिंदे यांचंही चार श्रीफळ आणि ग्रंथ देऊन त्या ठिकाणी स्वागत होत आहे. आश्रमाच्या वतीनं त्यांच्यासोबत आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या दिंडीमध्ये आलेल्या सर्वांचं श्री क्षेत्र मुक्तधाम आश्रम या ठिकाणी आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण लगेचच नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्ता झाल्याच्या नंतर लगेचच कीर्तनाला सुरुवात होईल. तरी उपस्थित सर्वांना विनंती आहे आपण नाश्त्यासाठी भोजनगृहाकडे त्या ठिकाणी जायचं आहे. नाश्ता होईल. नाश्ता झाल्याच्या नंतर लगेचच कीर्तनाला सुरुवात होणार आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं दिंडीमध्ये आलेल्या सर्वांचं आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत.